बाप्पाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. याला साठवायचंय ना, दुसरं काय साठवा. काय साठवणार आहात तुम्ही येऊन जेवणामध्ये? पैसा येणार आहे का तुमच्या सोबत? साठवला भरपूर, येणार आहे का? आणलं होतं काय, नेणार आहे काय? काय नेणार नाही हो. येताना 2-2.5 किलो चालता, दवाखान्यात जाऊन 1300 ग्रॅम. हो, 1300 ग्रामचा मुलगा आहे, त्याला काचट ठेवावं लागतं. आणलं होतं काय? काय आणलं नाही. नेणार आहे काय? काय नाही. 2-2.5 किलोची हाड माती होणार. आलता 2-2.5 किलोचा, जाताना 2-2.5 किलोचा. आणि हिथं आल्यावर सगळं म्हणते माझं आहे. घर माझं, बंगला माझा, हे माझं, ते माझं. आहे का आपलं? सांगा ना वाजीबाई, कोण येणार आहे का सोबत? अहो, आपल्या म्हाताऱ्याच्या कानात जर कुंडल्या असल्या, कुंडल्या, तर सुनबाई लांबनच वरडते. माझ्या सासऱ्याच्या कानात कुंडल्या किती छान शोभून दिसत होत्या, म्हणजे काढून घ्यायच्या त्या. खरंय हो, कुठे का? खरंय हे. मला सांगा, आता हे कुंडली काढून घेतली, गळ्यातील बदाम छान दिसत होतं, काढून घेतलं, म्हणजे आणलं नव्हतं काय म्हणून काढून घेतलं. परंतु जाताना आपण त्या भगवंताला इथं जर साठवलं तर या जगात ताबोत नाही कोणाची इथलं साठवलेलं काढून न्यायची. का तर दुसरं एक असणारे आपल्याला नेता येतं, इथून काहीतरी नेता येतं, जीवनाचा उद्धार होतो. नेता येतं काय? नेता येत आहे का? सोनं नेता येत नाही, परंतु माझ्या पांडुरंग परमात्म्याची तुळशीची पवित्र गळ्यात जर माळ असेल तर त्या सोन्यारूपी माळेला यम सुद्धा काढू शकत नाही. आणि तीच फक्त अंतकाळी तुम्हाला उपयोग येणार आणि तेवढीच तुमच्या सोबत येणार. अन्यथा तुमच्या अंगावरचं सोनं उपयोगी येणार नाही. सर्व काही काढून घेतील पण ते काढून घेणार नाहीत. असं सोनं घाला की जे कोणीही काढून घेतलं नाही पाहिजे. साठविला हरी जिहे हृदय मंदिरे, त्यांची शरीरदार झाला सफाळ व्यापार. अरे साठवायचं असेल तर सूरदासांना साठा. सूरदासांनी साठवलं, सूरदासांनी साठवलं. अरे सूर असा लावायचे ना, अरे असणारे वीज. आपलं गायन म्हणजे महाराज, आपलं गायन म्हणजे बसलेली उठून जाते ती. आपलं गायन म्हणजे बसलेली उठून जाते ती. सूर असा लागला पाहिजे महाराज. असणारे गायन असं झालं पाहिजे ना, छान गायन झालं पाहिजे. बरोबर आहे ना महाराज? लावणी मृदंग श्रुती ताल सेवो ब्रह्मरस